आलो आहे नाईट कॅम्पिंगसाठी। हे बघा, हा तो परिसर आहे। आपण अशाच प्रकारची एक नाईट कॅम्पिंग अगोदर केली होती। तो पॉईंट खाली वडगाव मावळच्या जवळ आहे तो। तर हा पॉईंट तिथून बराच लांब आहे, एक्झॅक्ट लोकेशन तर नाही सांगता येत आपल्याला। तर आता आपण या ठिकाणी नाईट कॅम्पिंग करणार आहे। सुरुवातीला आपण काही फेक जाळी मारणार आहे, तर काही मासे सापडलेच आपल्याला तर आपण त्याचीच रेसिपी करणार आहे। नाहीतर आपण थोडी भाजी आणलेली आहे आणि घरून चपात्या पण आणलेल्या आहेत बनवून, त्याच खाणार आहे। आणि जे मासे आपल्याला उद्या जाळ काढताना सापडतील त्या माशाची आपण उद्या सकाळ रेसिपी करणार आहे। याच ठिकाणी आपल्याला टेंट लावायचं आहे, रात्रभर आज आपण इथेच राहणार। तर चला आपण आपला आता मासे पकडायचं चालू करू। मित्रांनो, हे बघा, हे जाळं आणलेलं आहे आपण। थोडं जुनं आहे जाळं आपलं। आज आपण एकच जाळं आणलेलं आहे। एक जाळं आणायचं कारण पण तुम्हाला सांगतो की आपण तुम्ही पाहिलं याच्या अगोदर आपण 2 जाळी सोडली आणि प्रमाणाबाहेर मासे पडले। म्हणजे आपल्याला इतक्या माशाची गरज नसते, तर आपल्याला गरज नसताना जास्त मासे मरू नये यासाठी आपण आज एकच जाळं आणलंय की जेणेकरून आपल्याला रेसिपी पुरतेच मासे सापडावे। जास्त मासे सापडले तर निष्कारण वाया जातात आणि ते नको आहे, म्हणून आपण एक जाळं घेऊन आलोय। तर आता जाळं सोडताना तर आपण शूटिंग नाही करणार, तुम्हाला जाळं दाखवलेलं आहे। जाळं सोडून येतोय आणि मग आपण आपली पुढली हे दाखवू तुम्हाला व्हिडिओ। मित्रांनो बघा, आपण हे फक्त रस्सा बनवलाय, याच्यामध्ये मासे नाही आहे। आपल्याला जाळं सोडायला भरपूर उशीर झाला होता, त्याच्यामुळे आपण मासे काढले नाही आणि फेक जाळं पण काय मारलेलं नाही। तर हा टेंट आहे आपला, आज रात्री आपण इथंच राहणार आहे। आधी भात केलाय आपण, पण त्याचा काही व्हिडिओ नाही बनवला। आणि बघा, या अशा पद्धतीने कट झाला आहे आपला तयार, एकदम मस्तपैकी उकळी आलेली आहे। तर आता जेवून घेऊ। आपण कालवण आणि भात बनवलाय। समोर नदी आहे बघा, या बाजूला तुम्हाला जाणवत असेल। साधारण रात्रीचे 11 वाजलेले। आता जेवून घेतो कारण आपल्याला सकाळ जाळी काढावं लागतील। या भागात सूर्यप्रकाश उशिरा येतो, त्यामुळे थोडं उशिरा जाळी काढतो आपण। तर बघू कशी झाले आपण। आता पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये मासे नाही आहेत। मस्त झाले, पण खरंच मासे मिस करतोय, मासे पाहिजे होते याच्यामध्ये। ठीक आहे, ती कसं आपण उद्या भरून काढू। आता जेवून घेतो आणि झोपणार आहे। तर आता भेटू आपण उद्या सकाळी। शुभरात्री, गुड नाईट। बघा मित्रांनो, चहा केलाय, उकळत आलाय आता चहा बऱ्यापैकी। बघा मित्रांनो, आता प्रॉब्लेम असा झाला की आपण कपच आणायला विसरलो। चहा तर केला आपण, आता ताटलीनेच पिणार आहे। नदीला जाताना मित्रांनो तुम्ही किती पण ठरवा, सर्वच्या सर्व वस्तू कधीच आपण नेत नाही, काही ना काही विसरलेलंच असतं। पण नदीला तसं वागून पण नाही जमत, जसं आहे तसं ॲडजस्ट करावं लागतं। हे बघा, आता चहा घेऊ, गाळणी पण नाही आणली, एक एक काही ना काय आहेच आपल्याकडे। तर चला आता चहा पिऊन घेऊ।
मित्रांनो, बऱ्याच जणांचा असा समज होईल की नदीला यांनी दुधाचा चहा कसा केला. दुधाचा नाही आहे, आपण त्यासाठी दूध पावडर आणली होती, पण ती काही गरजेची नसते, पण भेटली दुकानात म्हणून घेऊन आलो. एक नंबर चहा झालेला आहे मित्रांनो. खरंच म्हणजे मला बनवता येत नाही चहा, पण खरंच पहिल्यांदा असं वाटलं की मी बनवलेलंच नाही, दुसऱ्याच कोणीतरी बनवलं. मित्रांनो, हे बघा तिथं जाळं आहे. आपण रात्री सोडलं, पण सोडताना शूटिंग नाही केली आपण त्याची. आणि एकच जाळं सोडलंय आपण, कारण आपल्याला रेसिपी पुरतेच मासे पाहिजे होते. जास्त गेल्या वेळेस आपल्याला मासे खूपच जास्त गावले होते, ते वाया जातात. कारण आपण तर काय विक्री करत नाही, आपला काय व्यवसाय नाही या. तर चला आता जाळं काढून घेऊ, पाहू आपल्याला रेसिपी पुरते मासे सापडतात का. मित्रांनो, इथं उतळ दिसते, पण इथून पुढे डायरेक्ट खाली असं. बघा मित्रांनो, जागच्या जागेवर किती खोल लागले. हा आपला शेवटचा टोक आहे बघा जाळ्याचा. हे बघा मासा खाऊन टाकला. हे बघा खेकडाने फक्त डोके, डोकं इथंच काढून टाकू. हे बघा मित्रांनो, वाम आहे. हे बघा जिवंत आहे आत्ता, पण हे झालेली आहे थोडी. काय कसली कंपनी बघा. बघा मित्रांनो, मासे बऱ्यापैकी खराब झालेत रात्री जाळं सोडण्यामुळे. आणि प्रॉब्लेम बघा, हे बघा इथं मासा खाल्ला, हे बघा इथं एक खाल्लेला आहे. हा आहे समजा. रात्री जाळी सोडली तर मित्रांनो असा प्रॉब्लेम होतो, खेकडे मासे खाऊन टाकतात. हे बघा मित्रांनो, मासे पडलेत पण खेकडाने खाल्लेत. हे तर काय आपल्या उपयोगीचे नाही आहेत. हे बघा हाच तोच. हा चावला काटा रे. हे बघा हाच तो चोर सापडला का, मासे खाणारा. ते काय म्हणतात ना, चोर खुद फस गया. हे बघा इथं एक वांबे जिवंत आहे बहुतेक. हे बघा हे बघा मित्रांनो, जाळ संपलंय आपलं. शेवटच्या टोकाला तर काय मासे नाही पडलेले आपल्याला, पण तसे मासे भरपूर झाले ते रेसिपी पुरते. मासे एवढे आहेत की आपल्याला रेसिपीत सुद्धा तेवढे लागणार नाही आहे. जेवढे लागत आहेत तेवढेच घेणार आहे आपण. आणि बाकीचे मासे जर इथं कोण आले लोक, तर त्यांना देऊन टाकणार. जाळं ठेवलंय, आता मासे काढून घेतो आणि काढून झाल्यावर दाखवतो तुम्हाला की आपल्याला रेसिपीला किती मासे जमा झालेत ते. मित्रांनो, आपले जाळ्यातले मासे पण काढून झालेले. तर आता आपण भात बनवून घेणार आहे सुरुवातीला. तर गेल्या वेळेस आपल्या एका दर्शकाने कमेंट केली होती की तांदूळ धुवून घेत जा,
तर तांदूळ आपण धुवूनच ठेवलेले आहे ऑलरेडी आता अगोदर, आणि आता भात बनवून घेणार आहे. तर चला. बघा मित्रांनो, भात आता उकळत आलेलं आहे आपलं, होईलच थोड्या वेळात. हे बघा मित्रांनो, एवढे मासे आपल्याकडे. आपण खास मळेच पकडायचे होते आपल्याला, पण त्याच्यामध्ये आपल्याला काही वाम पण आहे आणि काही 1-4-2 लोळ्या पण गावलेल्या आहे. बघा बघा मित्रांनो, आजची रेसिपी थोडी वेगळी आहे. बघा, हे आहेत मळवे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कैरी. पहिल्यांदाच आपण कैरी टाकतोय. त्याच्यानंतर आपण घेतोय कांदा. हे बघा, आजची रेसिपी मित्रांनो थोडी वेगळी आहे, एकदम सिंपल पद्धतमध्ये आपण बनवतोय. बघा, हे बघा, कांदा मसाला, हळद, मीठ, धने पावडर, जिरा पावडर, आलं लसूणची पेस्ट, तेल. मित्रांनो तुम्ही पाहिलेच आपण काय टाकले. आता हे मिक्स करून घेऊ. मित्रांनो, मासे जागेवर शिजवून द्यायचे, जास्त हलवायचे नाही आहे, कारण मळवे मासे लगेच फुटतात, ते खूप नाजूक असतात. त्यामुळे जास्त हलवा नाही करायचे, आपल्याला जागेवर शिजवून द्यायचे त्यांना. हे बघा मित्रांनो, आपलं कालवण तयार झालेलं आहे. हे बघा, आता उतरून घेतोय. तर मित्रांनो, आपण आज थोडं वेगळं करणार आहे. हे बघा, ही आपली कढई आहे. तर रस्सा आपण सगळा काढून घेणार आहे याच्यामध्ये. मित्रांनो बघा, आपण जे कालवण केलं ना, त्यातला रस्सा आपण साईडला काढलाय. आता हे शिजलेलेच मासे आहेत बऱ्यापैकी. तर याच्यामध्ये आज बघा, आता आपण परत काय काय टाकतोय. हे बघा, याच्यात टाकलाय कांदा मसाला, थोडीशी हळद, धने पावडर, जिरा पावडर, मीठ, हे बघा तेल. हे बघा, या अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. आता बघा मित्रांनो, हे आपल्याला पूर्ण कोरडं होऊन द्यायचं आहे.
हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, आपण असं बनवलंय. मासे थोडे जास्त शिजल्यात आपल्याकडं. रस्सा घेतलेला आहे याच्यावर, पण थोडाच घेतलाय. आपण खाऊन बघतो. आणि हे बघा, मळे मासे आपण नंतर फ्राय केले. मळे पण खाऊन बघू. मळे पण नंतर फ्राय केल्यामुळं मस्त वाटत आहेत. तर आता आपण जेवून घेऊ. तर मित्रांनो, आपण असं बनवलं आहे. तर कुणाला आवडेल आपल्यासोबत मासे खायला याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थोडी घे. हा, ठीक.